पड़ोसी ने ही पड़ोसी के 13 साल के बेटे को अपहरण कर 5 करोड़ की फिरौती मांगी। फिरौती मांगते समय अपहरणकर्ता के पिता की क्षमता का भी ध्यान नहीं रखा गया और फिरौती तो दूर, पुलिस ने भी ऐसा नहीं किया। इस रंगदारी मांगने वाले के साथ 2 अन्य को भी पकड़ा और बच्चे को सुरक्षित छुड़ा लिया गया है। शहर में कृष्णा गोपीनाथ राव मुजमुले उम्र 38 वर्ष अमर छाया टॉकीज के पास पुष्कर अस्पताल के सामने रहते हैं। सुबह रोजाना की तरह उनका बेटा स्कूल गया, फिर करीब 11 बजे इस मामले के आरोपियों ने कृष्णा मुजमुले को फोन कर 5 लाख रुपए की फिरौती मांगी और 6 बजे के करीब देव मूर्ति के पास लेकर आने को कहा। उसने कुछ भी करने पर बच्चे को एड्स स्टेरॉइड का इंजेक्शन लगा देने की धमकी दी। इस धमकी के बाद मुजमुले फिरौती देने में असमर्थ था, इसलिए उसने पुलिस प्रशासन से संपर्क किया। पुलिस की जांच शुरू हुई। स्थानीय क्राइम ब्रांच की पुलिस ने जगह जगह जाल बिछाया। इस बीच खानदानी बहादुरा की मांग 5 करोड़ से बढ़कर 3 करोड़, 3 करोड़ से बढ़कर 20 लाख हो गई और पुलिस को एहसास हुआ कि ये सराय वाले खानदानी बहादुरा नहीं बल्कि नौसिखिया थे। इसलिए उन्होंने अलग तरीके से जांच शुरू की और आरोपियों द्वारा मांगे गए पैसों के मुताबिक रात 8 बजे के करीब कन्हैया नगर के पास रिलायंस पेट्रोल पंप के पीछे जाल बिछाकर इन आरोपियों को पकड़ लिया है। आरोपी रोहित राजा भुरेवाल जालना के पुष्कर अस्पताल के सामने रहने वाले कृष्णा गोपीनाथ मुजमुले के बगल में रहता है। उसने अपने 2 अन्य साथियों उड़पी होटल के पास टांगा स्टैंड जालना में रहने वाले अरबाज अबकर शेख और नितिन शर्मा की मदद से इस घटना को अंजाम दिया था। निवास गायत्री नगर न्यू जालना इस संबंध में पुलिस अधीक्षक अजय बंसल ने प्रेस कॉन्फ्रेंस कर विस्तृत जानकारी दी है। 12-12:30 वाजता अशी माहिती प्राप्त झाली होती आम्हाला की एका स्कूल गोईंग 12-13 वर्षाच्या मुलाचा अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला असा पैशाची मागणी रेन्सम कॉल ज्याला आपण म्हणतो ती पण आलेली आहे। तर लगेच आम्ही LCBची आमची टीम सगळी ॲक्टिवेट केली आणि त्याचा वडिलांशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली। आमचे टेक्निकल सगळे जो आमचे टूल असतात सोशल मीडिया बघण्याचे मोबाईल ते सगळे आम्ही वापरले। तसेच त्या मुलाचा बापाशी व्यवस्थित चौकशी केली। त्याला 2-3 वेळा दिवसभरात कॉल आले। अगोदर 5 कोटी अशी मागणी केली, नंतर 3 कोटी, नंतर 1 कोटी अशा वेगवेगळ्या अमाऊंटची मागणी करत होते। कारण वडील तो साधारण परिस्थितीचा आहे, मिडल क्लास आहे, एवढी त्याची कॅपॅसिटी पण नाही एवढे देण्याची। तर शेवटी 20 लाख द्या असा ते बोलले आणि जगा सांगितली की तिकडे येऊन द्या। तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पोलिसांनी ॲक्शन घेतला। ॲडिशनल SP आयुष साहेब स्वतः त्याला लीड करत होते आणि PI खानल, PSI वाघ आणि सगळी LCBची टीम होती। तर ज्यावेळी वडिलांकडून पैसे घेण्यासाठी आले ऑन द स्पॉट पोलिसांनी ट्रॅप लावून 2 आरोपी ताब्यात घेतले आणि नंतर चौकशी करून मुलाची लोकेशन मुलगा कुठे आहे त्याच्याकडून प्राप्त केली आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काही हानी न होताना सुटका करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेला आहे। चौकशीनंतर असा निष्पन्न झाला आहे की आरोपी त्याच एरियाचे राहणारे आहे। मुख्य आरोपी रोहित राजा भुरेवाल तो हा जो विक्टिम फॅमिली आहे त्याचा इमिडिएट शेजारी राहतो, म्हणजे घराला घर चिटकून आहे आणि त्यांनी त्याचे दुकानावर काम करणारा एक अरबाज अबकर शेख आणि त्याचा एक मित्र नितिन शर्मा असे हे 3 लोकांनी मिळून हा सगळी साजिश केली होती। एक 4 चाकीमध्ये हे 2 अरबाज आणि नितिन शर्मा त्या मुलाला त्यांनी स्कूल जाताना उचलला, गाडीत टाकला आणि घेऊन गेले होते आणि नंतर त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून ठेवला आणि वडिलांकडून हे पैशाची मागणी त्यांनी केली। खूप सेन्सिटिव्ह केस होता, कारण अशा केसमध्ये मुलाची सेफ्टी हा फार काळजी घ्यावी लागते आणि पूर्ण दिवसभरापासून मी फॉलोअपमध्ये होतो। ॲडिशनल साहेब तर स्वतःच सगळा बघत होते आणि आमची पूर्ण LCBची टीम खानाल साहेब फील्डमध्येच होते आणि PSI वाघ, इतर अधिकारी, आमचे सगळे कर्मचारी सगळे पूर्ण दिवसभर अतिशय मेहनत घेतली। पण थँकफुली एकदम सुखरूपी मुलगा रिकवर करण्यामध्ये वाचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि 3 आरोपीला आम्ही
अटक केला आहे आणि त्याच्यावर गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा आम्ही दाखल केला आहे. खंडणी आणि किडनॅपिंगचे सर्व सेक्शन त्याच्यामध्ये लागले आहे, कॉन्स्पिरसीचे पण. आणि आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आम्ही पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास करणार आहोत. थँक्यू. अजून चौकशी करू, अजून क्लिअर नाही आहे गाडी कुठून आणली होती. गाडीमध्ये आम्हाला काही वॉकी टॉकी सारखे इक्विपमेंट पण भेटले आहे. तर मोस्ट प्रोबॅबली ते आता ऑनलाईन मागितले, कुठून मागितले, आता थोडं चौकशी आम्हाला करावं लागणार. ते सगळे PCR मध्ये आम्ही चौकशी करणार आहोत हे सर्व विषयावर. वडिलांची कॅपॅसिटी या आरोपींना माहित नव्हती, 5 कोटीची एवढी कशी काय त्यांनी कशामुळे मागितली? नाही, कॅपॅसिटी तर सगळं माहितच होतं, कारण मी सांगितलं ना, नेबरच होता तो, शेजारीच राहणारा होता. पण तशी मागणीवरून पण आम्हाला जो एक पोलिसाचा आयडिया असतो की थोडा म्हणजे कमी प्रोफेशनल आहे किंवा रुकी आपण म्हणतो, तसा वाटत होता. पण ते पण डेंजरस होऊन जातो कधी कधी, की कधी कधी घाबरून पण आरोपी की माझी लोकेशन आउट होईल का किंवा माझी माहिती आउट होईल का, म्हणून पण भीती असते की मुलाला काही वाईट नाही केला पाहिजे. पण तो एवढी त्या माणसाची खरोखरी कॅपॅसिटीच नाही आहे. तो साधारण छोटा बिझनेसमॅन आहे, छोटीशी दुकान आहे त्याची. पण तरी शेवटी त्यांनी 20 लाखची मागणी केली होती ज्यावेळी त्यांनी पैसे घेऊन बोलवला होता. अशा काही सांगत नाही आहे. मी वडिलांना विचारणा केली आमच्या लोकांनी, पण अशा काही वाद वगैरे नाही आहे. पैशामुळेच केलेला असू शकते असं वाटते ॲज ऑफ नाऊ. मुलगा आणि आरोपी हे दिवसभर सोबत होते का? एक दुसऱ्यांना पाहिलं का त्या दोघांनी? मग मुलगा असं सांगतो त्याला बांधून वगैरे ठेवलेला होता, तर मे बी त्यांनी पाहिला नसेल. आता आम्ही पण जास्त या मुलाला चौकशी नाही केली, कारण तो घाबरलेला होता रात्री. तर आम्ही त्याच्याशी करू चौकशी, पण त्यांनी बांधलेला होता असं तो सांगत होता. ते फार गर्दी. हा बोला बोला. आपण जे रेस्क्यू केलंय, थोडा प्रसंग सांगा, म्हणजे कशा पद्धतीने? नाही, हे मी आपल्याला जो सांगितलं शेवटमध्ये तसाच आहे. ही बातमी आता उत्सुकता त्याचीच असते की नेमकी तुम्ही जे मेहनत घेतली आहे, टीमनं जी मेहनत घेतली आहे, सगळं म्हणत नाही चित्र, पण तुमचे कष्ट थोडे समोर आले ना, तर आम्हाला त्याची महत्व कळते. नाही तर होतं कसं, आम्ही खूप फिल्म स्टाईलनं केलं, असं रंगून बातमी लिहितो, पण ते तसं होत नाही. थोडा आम्हाला लोकेशन थोडा आयडिया झाला होता काही, कारण त्याने 2-3 वेळा कॉल वगैरे केले होते. प्लस आजूबाजूचे काही 1-2 मुलं सकाळीपासून गायब आहे अशी माहिती भेटत होती. त्यातून काही लोकांवर आमचा सस्पिशन ऑलरेडी 3-4 वाजेपर्यंत निष्पन्न झालेला होता. बऱ्यापैकी 6:30-7 पर्यंत आरोपी 95% आम्हाला निष्पन्न झाले होते की हेच 2-3 असू शकते. 2 लोक आम्हाला वाटत होते की हेच असू शकतात. पण इम्पॉर्टंट थिंग वॉज की अगोदर तो मुलगा सुखरूप भेटला पाहिजे. हे कुठे जाणार, आम्ही पकडणारच. आणि अंदाजा 8-1 वाजता तसा कॉल आला की एवढे पैसे घेऊन या. तर त्याप्रमाणे आम्ही की आता चाललं आहे, तर आम्ही त्याप्रमाणे नवा मोंढा साईट त्यांनी बोलावला होता. तिकडे सिव्हिलमध्ये आमचे लोक होते, ॲडिशनल साहेब स्वतः मोटरसायकलवर गेले होते. आणि तिकडे जाऊन ज्यावेळी तो पैसे घेण्यासाठी एक जण आला, अगोदर त्याला ताब्यात घेतला आणि नंतर त्याच्याकडून चौकशी करून एक अजून साथी जवळपास एक पेट्रोल पंपच्या मागे उभे आहे अशी माहिती भेटल्यावर आमचे 3 ते 4 लोक गेले, त्याला ताब्यात घेतला. आणि नंतर तिसरा साथीदार एक मुलासोबत होता. तर त्याच्या आरोपीचा फोन थ्रू बोलल्यानंतर असा कळला की तो मंठा चोफुली एरियामध्ये आहे. तर तिकडे एक टीम गेली, D-मार्टच्या जवळपास होता, आणि तिकडे मुलासोबत दिसल्यावर त्याला ताब्यात घेतला आणि मुलगा त्याच्यासोबतच होता. त्याला लगेच आम्ही रेस्क्यू केला. तर अंदाजा 8:45 ते 9च्या मध्ये 8:50च्या जवळपास मुलगा आमच्या ताब्यात आला होता. लगेच वडीलला वगैरे आमची टीम सोबतच, म्हणजे ते जो नवा मुंडाला टीम होते सोबतच होते वडील, ते लगेच घेऊन आले आणि खूप ते इमोशनल झाले होते. ते साहजिक आहे, आई वडिलाचा जेवढा लहान मुलगा आहे आणि ऑलरेडी याच फॅमिलीची जो मुलगी आहे, बेटी आहे, या मुलाची बहीण, तिच्या मला वाटतं 6-7 वर्षा अगोदर हार्ट ट्रान्सप्लांट पण झालेला आहे. तर तो पण
खरोखरी खूप सॅटिस्फॅक्शन झाला त्यामुळे की त्यांना आपण वाचू शकलो. आणि कम्युनिकेशन साठी काय कशाची कोणती यंत्रणा वापरली? नेटवरून बोलत होते मोबाईलवरून? ते 3-4 जण कम्युनिकेशन नाही, ते आपसात कशा करतात ते अजून बघावं लागणार. काही वॉकी टॉकी सारखे 2 सापडले आहेत, त्याचा किती वापर केला किंवा मोबाईलचा किती वापर केला ते अजून चौकशी करू आम्ही सगळी. पण याला फोन वगैरे आले होते धमकीचे आणि पैशाची मागणीचे. नाही, ऍज ऑफ नाव काही असा रेकॉर्ड सापडलेला नाही आहे. तर मे बी पैशाचाच हेतूने पैशाची हे केलेलं आहे असं वाटतंय. सर अगोदर मुलाला ताब्यात घेतलं की अगोदर एखादा दुसरा आरोपी ताब्यात मी बोललो ना, 2 आरोपी अगोदर ताब्यात घेतले, नंतर 3रा आरोपी सोबत मुलगा होता, नंतर ते 3रा आरोपीला आणि घेतलं? राजूर रोडवर पहिले 2 आरोपी घेतले. नवा मोंढा एरियामध्ये 2 आरोपी ताब्यात घेतले. मुंबईमध्ये. हा, तर तोच एरिया असेल मला वाटते. आणि नंतर 3रा आरोपी आणि मुलगा मंठा चौफुली जवळपास होता. सर, या प्रकरणामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीसांनी फोन करून तुम्हाला सूचना केली. हा, माननीय DCM साहेबांचे OSDचा थ्रूच मला सर्वात प्रथम माहिती प्राप्त झाली होती. त्यांचाच फोन आला होता. अगोदर मला फोन आला होता, मीटिंगमध्ये होतो. अगोदर ते ॲडिशनल साहेबांशी बोलत, त्यामुळे मी सांगितलं होतं, नंबर दिला होता. नंतर मी पण त्यांना फोन केला आणि त्यांचे अजून OSD कामदार मॅडम आहे, त्याचा पण मला फोन आला होता. आणि माझी माहितीप्रमाणे साहेब पण लक्ष देत होते स्वतः पण या मॅटरवर. DCM साहेबाबद्दल बोलतो, साहेबाचं पण लक्ष होता त्याच्यावर पूर्ण प्रकरणावर, कारण त्याचे 2 OSDचे फोन आला मुलगा. ओमप्रकाश शेटे साहेबांशी माझ्या बोलणं झाला, आयुषचा बोलणं झाला. ज्यावेळी मुलगा भेटल्यानंतर पण त्याचा फोन आला होता मला. यंग आहे सगळे, 25 to 30 जवळपास आयडिया. यंग आहे, एक चांगला बॉडी बिल्डर आहे, त्यामुळे बाकी हेल्दी यंग आहे. सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर।